देवा आपल्या छोट्याशा कुटुंबासह आपल्या द्वारकामाईत अध्यात्माचं वैभवशाली जीवन जगत होते. साधनेच्या प्रयोगशाळेत योगशास्त्राचे प्रयोग करणारा हा आध्यात्मिक शास्त्रज्ञ आत्मिक स्तरावर देवत्वाचा शोध घेत होता. देवांच्या प्रयोगशाळेत दिनातील दीन, गरीबातील गरीब व्यक्तींना आसरा होता. वाईटाचे चांगले करणारे देवा दुःखितांच्या दुःखावर फुंकर घालीत. सततच्या मार्दवाने त्यांनी सर्वांची मने अक्षरशः जिंकली होती. दुःखाने खचलेल्या जीवाला फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात गगन भरारी घेण्याचं विलक्षण सामर्थ्य देवांच्या विचारात होतं. अशाच एका परिस्थितीने गांजलेल्या आणि वैचारिक गोंधळात सापडलेल्या भक्तांनी देवांना पत्र लिहिलं. देवांनी पत्र उघडलं आणि देव वाचू लागले. तीर्थरूप गुरुदेव, माझ्या मनात सदैव थैमान घालणाऱ्या काही प्रश्नांना आपल्या चरणाजवळ धाडत आहे. असे प्रश्न सद्गुरूंना विचारू की नये याची जाणीव मला आहे. तरी पण अत्यंत पीडाजनक परिस्थितीमुळे राहवलं नाही म्हणून तुम्हाला हे पत्र पाठवतो आहे. मान सांगावा जनात, अपमान गिळावा मनात, या संत वचनाला प्रमाण मानून दुःखी घटनांचा पाढा मी तुमच्या समोर का वाचावा? गुरुदेव, हा माझा गर्व नाही, पण मी तुम्हाला दुःखी नाही करू इच्छित. परमेश्वर जर आमची आई आहे तर ही आमची आई आमचं ऐकत का नाही? सुखाचे प्रसंगात सदैव सोबत असणारा देव दुःख येताच आम्हाला सोडून का जातो? दुःखामुळे आलेले वैराग्य तात्पुरतं का टिकतं? खऱ्या भक्ताने भक्तीचा कोणता मार्ग निवडावा? देव आमच्याकडे पाहून डोक्याला हात लावत नसेल ना? प्रपंचाच्या त्रासातून आणि बाह्य जगाच्या दुःखानं मलूल झालेल्या भक्ताच्या हृदयातील आवाज पत्ररूपाने द्वारकामाईत येऊन धडकला आणि दुःखाच्या गर्तेतून भक्ताला बाहेर काढण्यासाठी द्वारकामाईतील देव मोठ्या ऊर्जेने पुढे सरसावला. देवांनी हातात कागद घेतला, पेन मात्र सोपावला आपल्या सद्गुरूंकडे. देवा लिहू लागले, सोहम ओम तत्सत. जीवनाच्या अतीव दुःखामुळे तुला जे 5 प्रश्न पडले आहे ते कधी काळी मलाही पडले होते. म्हणून तुझ्या 5ही प्रश्नांची उत्तर देण्याच्या सुरुवातीला तुला स्पष्टपणे सांगतो, ज्याला दुःखे अधिक असतात तो देवाच्या अधिक जवळ असतो. मात्र एक खरं, माणसाने विचारी व्हावं म्हणून परमेश्वर दुःखाची योजना करत असतो. तुझ्या बाबतीत देवाचा हेतू सफल झाला म्हणून तू स्वतःला भाग्यवान समज. तुझ्या पहिल्या प्रश्नात तू म्हणतो, देव ही आमची आई आहे तर ही आमचं का नाही ऐकत? अरे बाबा, मान्य आहे, देव हे आमचं खाऊ मागण्याचं हक्काचं स्थान आहे. देव आमची आई आहे, पण प्रत्येक वेळी आईने खाऊ दिलाच पाहिजे असा नियम कसा करता येईल? अरे, मूल आजारी असलं की खूप खाऊ खाणं हे बाळाच्या हिताचं नाही हे देव जाणतो. शाळेची गोडी लागावी, अभ्यास नीट व्हावा म्हणून खाऊची लालूच आई दाखवते. पण लक्षात ठेव, तोच हट्ट प्रत्येक वेळी केला की आईचा मार देखील खावा लागतो. लहान मुलाला आई मऊ भात भरून काऊचिवच्या गोष्टी सांगून जसं घास भरवते तसंच देवाने आपल्याला जपावं असं आपल्याला वाटतं. पण त्यासाठी लहान मुलांसारखं मन निष्पाप नको का करायला? लक्षात ठेव, एकदा एका भक्ताला सुखाच्या वाटेवर चालताना 2 व्यक्तीच्या पावलांचे ठसे दिसले. तो म्हणाला, देवा, खरंच तू सदैव माझ्या सोबत आहे. मला 2 पावलांचे ठसे दिसले. मात्र दुःखात त्याला स्वतःच्याच पावलांचे ठसे दिसले. तो म्हणाला, वारे देवा वा, पळाला ना मला सोडून? देव म्हणाला, वेड्या, अरे तुला दिसलेले पावलांचे ठसे हे तुझे नाही, हे माझ्या पावलांचे होते. मीच तुला कडेवर घेतलं होतं ना. हेच आहे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तू तिसऱ्या प्रश्नात विचारतो, दुःखामुळे आलेलं वैराग्य तात्पुरतं का टिकतं? अरे बाबा, वैराग्य निर्माण होणं ही देवाची कृपा आहे. ते सोपं नाही. ईश्वराच्या प्रसादा वाचून वैराग्य कुणालाच मिळत नाही. देवाच्या मनात ज्याच्यावर कृपा करायची आहे देव त्याला वैराग्याचं दान देतो. आपण काय संसार सुखाने गांजलो जातो.
दुःख असह्य झाली म्हणजे संसाराचा तेवढ्या पुरता वीट येतो, पण त्यानंतर पुन्हा एकदा त्या संसारात अडकतोच. संसारातल्या लाथा खाऊन आपण कोडगे होतो. अरे, हा मायेचा खेळ सगळ्यांना समजला तर सगळे संत नसते का झाले? चौथ्या प्रश्नात तुम्हाला विचारतो, भक्ताने भक्तीचा कोणता मार्ग निवडावा? लक्षात ठेव, जी गाय निवड करत खाते ती फार कमी दूध देते, मात्र जी गाय चारा पाला कोंडा जे मिळेल ते भर 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 खाते ती गाय सुर 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 भरभरून दूध देते. खऱ्या भक्ताचं हे अगदी असंच आहे. मिळालं का नाही तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? पत्राचा शेवट तू खूप छान केलाय. तू विचारतो की देव आमच्याकडे पाहून डोक्याला हात लावत नसेल ना? का रे बाबा, शरमलास का? देव डोक्याला कधी हात लावतो माहितीये? आपण शहाणं व्हावं म्हणून देव भले बुरे प्रसंग आपल्या समोर उभे करतो, पण आपण त्यातून काही न शिकता उन्हाळ मुलाप्रमाणे पुन्हा पुन्हा जेव्हा देवाच्या हातून छड्यांचा मार खातो तेव्हा देव हसतो आणि स्वतःच्या डोक्याला हात लावतो. समजलं का आता? म्हणून वेगवेगळ्या प्रसंगातून देवाने दिलेला धडा ओळखायला शिका. आता अजून किती सांगू तुला? लक्षात ठेव, जीवन खूप खूप सुंदर आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घे. सारखा सारखा दुःखी होत नका जाऊ, कारण देव म्हणत असतो तथास्तु. सद्गुरु चरण रज दादा. देवांच्या पत्राने दुःखी झालेला भक्त एखादा विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे जागीच उडाला. देवांनी त्याला दिलेलं मानवी स्वभावाचं, मानवी जीवनाचं सत्य त्याच्यासाठी लाख मोलाचं ठरलं. देवांच्या पत्राचं वाचन केल्यावर तो स्वतःशी म्हणाला, आज मला समजलं, अनन्य भावाने सद्गुरूंना शरण गेलं की ते कधीच उपेक्षा नाही करत. देवांच्या पत्रानं या भक्ताला 10 हत्तीचं बळ मिळालं हे मात्र नक्की. दत्त म्हणजे देणारा, जो देतो तो दत्त. ही दत्त राजांची ओळख सर्वांना करून देणारे देवा यतिराज दत्तांशी मनोमन संवाद साधणारे एक उपासक होते. श्री दत्त महाराज त्यांचे जीव की प्राण. श्वासाश्वासात दत्त साठवलेले देवा दत्त वाङ्मयाचे चाहते होते. मंदिराचा कळस दुरून दिसतो, त्याच्या दर्शनातच माणसाला देव भेटीचा आनंद होतो. अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याची चाहूल लागताच देवांचं अंतःकरण आनंदाने उचंबळून येत असे. दत्त महात्म्यांची आणि दत्त प्रबोध ग्रंथाची पारायण करणारे देवा द्वारकामाईतील भक्तांना श्री दत्त महाराजांच्या जीवनविषयक विचारांनी मंत्रमुग्ध करून टाकायचे. उपस्थित श्रोते अक्षरशः दत्त तीर्थामध्ये न्हावून निघायचे. या दत्त जयंतीसाठी देवांनी ग्रंथ निवडला होता परमपूज्य टेंबे स्वामींच्या ग्रंथांच्या मालिकेतला मेरुमणी अर्थात श्री दत्त महात्म्य. बापूजी, आबासाहेब, अशोकराजे ही त्रिमूर्ती आपल्या कुटुंबासमवेत देवांची देववाणी ऐकण्यासाठी जमली. बाकीची ही निवडक मंडळी सुद्धा आसनस्थ झाली. या ग्रंथातील कठीण वाटणारा तत्वज्ञानाचा भाग देवांच्या रसाळ वाणीने सहज सोपा झाला. देव म्हणाले, आपण सारे भाग्यवान आहोत. या पारायणात आपल्याला संपूर्ण मानवी शरीराचं रहस्य ऐकायला मिळणार आहे. देवांच्या या वाक्याने सारे आनंदले आणि रोज रोज द्वारकामाईत मोठ्या उत्कटतेने जमू लागले. वार होता गुरुवार. देवांनी निरूपणासाठी मोठा अजब अध्याय घेतला होता. विषय होता कर्मयोगाने आपल्या जीवाचं भ्रमण कसं होतं. ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध झाले. देवांनी नरदेहाची महती समर्थांच्या कवनाने आरंभली. धन्य धन्य हा नरदेह, येथील अपूर्वता पाहू. देव बोलू लागले, लक्षात ठेवा, आपला आत्मा सर्वप्रथम भूलोकातून पावसातून अन्नातून पुरुषात 3 महिने राहतो. तो तिथे कामाग्नीने तापतो आणि रती क्रीडेतून आईच्या गर्भात प्रविष्ट होतो. गर्भात हा आत्मा खूप कष्टाने वाढतो. एखादा मोदक जसा उकडावा तसा तो आईच्या गर्भात उकडतो. शुक्राचा जोर झाला तर पुरुष, रक्ताचा जोर वाढला तर स्त्रीबीज निर्माण होतं. वायूमुळे शुक्रजंतू वेगवेगळे झाले तर जुळे जीव जन्माला येतात. गर्भाशयातील जीवाचा प्रवास मोठा आश्चर्यकारक आहे. पहिल्या 7 दिवसात रेत आणि रक्त यांची एक पिशवी तयार होते.
एका महिन्यात ही पिशवी कडक व्हायला लागते. 2 महिन्यांनी छोटंसं मस्तक तयार होतं. 3ऱ्या महिन्यात पोट तयार होतं. हळूहळू हात पाय फुटू लागतात. 4थ्या महिन्यात त्वचा, 5व्या महिन्यात नख तयार होतात. 6व्या महिन्यात शरीराची नव इंद्रिये नवद्वार तयार होतात. 7व्या महिन्यात टाळूतून चेतनेचा प्रवेश होतो. देहाला चेतना मिळते. आई जे अन्न खाते त्यावर गर्भाचं पोषण होतं. आपल्या देहाची ही निर्मिती ऐकून उपस्थित अवाक होत होते. देवांनी सर्वांच्या डोळ्यासमोर गर्भातील चित्रण उभं करताना म्हटलं, आई आणि बाळाच्या हृदयाची एकरूपता झाली की आईला डोहाळे ऐकू येतात, डोहाळे लागतात, तिला सुस्ती येते, उकाऱ्या सुरू होतात. लक्षात घ्या, उजवा हात जड झाला की मुलगा, डावी बाजू जड होत असल्याची जाणीव झाली की मुलगी होते. जीव 9 महिने पूर्ण होण्याची वाट पाहतो. तो म्हणतो, विधात्या आता बस झालं गर्भातलं राहणं, मला बाहेर काढा. हा गर्भवास मोठा कष्ट देणारा आहे. मी बाहेर आलो की जन्मभर देवा तुझं स्मरण ठेवेल. देवांनी दिलेलं वचन जीव बाहेर आल्यावर विसरतो. गर्भात सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर येताच कोहम कोहम म्हणून रडतो. गर्भात सोहम मी तोच आहे असं म्हणणारा जीव बाहेर येताच स्वतःची ओळख विसरतो आणि विचारतो, कोहम मी कोण आहे. जीवाचा हा प्रवास सोपा नाही. बाळ गर्भातून बाहेर पडताना आईला होणाऱ्या यातना मरणप्राय असतात. अहो, बाळंतपण हे नाव किती योग्य आहे. बाळ नाही तर अंत म्हणजे बाळंत. देवांच्या या शब्दांनी द्वारकामाईत स्तब्धता पसरली. काय बोलावं हे कोणाला समजेना. न रावता बापूजींनी विचारलं, देवा सांगा ना आपला देह कसा असतो. या देहाचं अध्यात्मशास्त्रीय वर्णन करताना देव म्हणाले, नाशवंत हा देह मलमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे करी कृमी कीटकांचा साचा, रवरव करी दुर्गंधी माया ममतेचा धागा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा. आपल्या या देहात कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा ही पंचेंद्रिय आहेत. वाणी, हात, पाय, लिंग, गुदद्वार ही कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय आणि मन मनोमय कोश आहे. बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय यापासून विज्ञानमय कोश तयार होतो. या देहात पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश ही पंचमहाभूते देखील राहतात बरं का. केस, त्वचा, मांस, नाडी, अस्थि हे पृथ्वी तत्व असून लाळ, रक्त, घाम, वीर्य व मूत्र हे जलतत्व आहेत. गमन, धावन, लंघन, आकुंचन, प्रसरण हे वायू तत्व आहे. भूक, तहान, कांती, झोप, आळस हे तेजाचे अंश आहे. काम, क्रोध, लोभ, मोह हे आकाश तत्व आहे. मानवी देहाचा अभ्यास ऐकून सारे जण अचंबित झाले. आपल्याच देहाची सूक्ष्म स्वरूप ऐकताना प्रत्येक जण जणू रोमांचित होत होता. या देहाचा पुढील प्रवास निवेदन करताना देवा म्हणाले, बालपण खेळात जातं, विषय भोगात तारुण्य आटोपतं. याच मदमस्तीत धर्माधर्म दिसला नाही. संतांचे पाय तर धरवत देखील नाही. बायको सर्वस्व वाटायला लागते, माता मात्र वैरीण वाटायला लागते. शास्त्र, पोथ्या, पुराणे थोतांड वाटतात. मात्र तारुण्याची धुंदी उतरली की वृद्धावस्था येते. शरीराची गात्रे शिथिल होतात. माणूस बेडप दिसू लागतो. सारेजण त्याच्यापासून लांब लांब जाऊ लागतात. देवांच्या वाणीला उधाण आलं होतं. जीवनाचा प्रवास मृत्यूच्या दिशेने कसा होतो त्याचा श्वास रोखून धरायला लावणारं वर्णन देवांनी करायला सुरुवात केली. देव म्हणाले, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. बाबांनो, मृत्यू कसा येतो, तो समय कसा जाणावा हे जर माणसाला समजलं तर किती बरं होईल. हा देह त्यावेळी सावध होईल. आमच्या धर्मशास्त्रांनी ती देखील व्यवस्था करून ठेवली. मग ऐका मृत्यूची लक्षणे. नाकाचं टोक सहजतेने डोळ्याला दिसले नाही तर आपलं आयुष्य 1 वर्ष राहिलं असं समजावं. आकाश गंगेत शुक्र, ध्रुव, अरुंधती तारा दिसला नाही तर थोडेच दिवस बाकी आहे हे नक्की समजावं. भस्म, धूळ, चिखल यात चालताना पायाचे ठसे उमटले नाही तर 7च महिने आयुष्य बाकी आहे समजावं.
दक्षिण दिशेला ढग नसतानाही आकाशात वीज चमकली असे दिसलं, असा भास झाला तर 3च महिने बाकी. आकाशात किंवा पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं नाही तर 2च महिने बाकी. अंगाला प्रेतासारखी दुर्गंधी यायला लागली, पाणी पिताना टाळू वाळू लागली तर 15 दिवसात काळाने गाठले म्हणून समजा. देहाला चंद्रकिरण उष्ण वाटू लागले तर आयुष्याचे 10च दिवस बाकी हे समजा. देव बोलत होते, सारे श्वास रोखून ऐकत होते. श्री दत्त महात्म्य पुढे पुढे जात होतं. देवा म्हणाले, जेवतानाच परत भूक लागली, हुंगूनही धुराचा वास आला नाही. दुसऱ्याच्या डोळ्यात आपली बाहुली दिसेनाशी झाली. नाक वाकडे झालं, कानात गारवा आला, जिभेचं टोक काळं पडलं, इंद्रिये आत गेली, बेंबीचं छिद्र पोटी गेलं. कान घट्ट धरल्यावर जो आवाज येतो तो आवाज बंद झाला की समजावं आयुष्य लवकर संपणार आहे. म्हणून मृत्यूने वाकुल्या दाखवायला सुरुवात केली की आपण सावध राहावं, परमात्मा चिंतावा, ओंकार आणि गुरुमंत्र सतत स्मरावा. मुंग्या घुशी आपलं घर मोडलं की पुन्हा वळून नाही पाहत, घर सोडतात. त्याचप्रमाणे अंतकाळी प्रपंच संसार स्वप्नात देखील आठवू नये. जो भक्त ईश्वर नामाने देह सोडतो तो पाप पुण्य होऊन ब्रह्मलोक होऊन जातो. सद्गुरु त्याला अंततः मांडीवर घेतात आणि अमरगावचा अजरामर आत्मा करून टाकतात. देवांची देववाणी स्थिरावली, नेत्र मिटले गेले, हाताने ध्यान मुद्रा घेतली, समोरच्या भक्तांचे हात जोडले गेले, नेत्र मिटले गेले. शांत स्वरात नामदेवांचे शब्द देवांनी उच्चारले. माझे सुख मज दाविले डोळा, दिधले प्रेम कळा ज्ञानमुद्रा. तया उतराई व्हावे मी कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले.